जाऊयात भगवान भक्तिगडावरती। पंकजा मुंडे या भगवान भक्तिगडावरती पोहोचताना बघायला मिळतात। धनंजय मुंडे हे भगवान भक्तिगडावरती दाखल झालेले आहेत। अगदी काही क्षणामध्ये आता या मेळाव्याला सुरुवात होईल। पुढची बातमी बघूयात। मनोज जरांगे हे नारायणगावमध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात नारायणगावमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला सुद्धा सुरुवात होणार आहे। यंदाच्या वेळेचा हा पहिलाच दसरा मेळावा असेल आणि या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मराठा बांधवांची हजेरी, मराठा बांधवांची उपस्थिती राहिलेली आपण बघतोय। गेल्या अनेक दिवसांपासून या मेळाव्यासाठी मोठी तयारी केली जाते आहे। ही दोन दृश्य सध्याची आपण बघतोय। एकीकडे बीड मधलीच ही दोन दृश्य आहेत, कारण बीड मध्ये आज दोन मोठे मेळावे आयोजित करण्यात आलेत। डावीकडची दृश्य आहेत ती आहेत जरांगे पाटील यांच्या या मेळाव्याची आणि उजवीकडच्या दृश्यांमध्ये आपण हेलिकॉप्टर बघतोय। पंकजा मुंडे या सावरगावामधल्या भगवान भक्तिगडावरती अवघ्या काही वेळामध्ये पोहोचतील आणि हे दोन्ही मेळावे नेमके कधी सुरू होणार, या दोन्ही मेळाव्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार, पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे। सावरगावामधल्या भगवान भक्तिगडावरती जाऊयात। गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, आपण बघतो की पंकजा मुंडे या हेलिकॉप्टर मधून आता सावरगावमध्ये पोहोचले आहेत। खरं तर दरवर्षी पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे या परळीहून एक रॅली घेऊन सावरगावमध्ये भगवान भक्तिगडावर पोहोचत असतात। मात्र यावर्षी स्वतः प्रीतम मुंडे, त्यानंतर आरेमान जो पंकजा मुंडे यांचा मुलगा आहे ते आणि पंकजा ताई अशा तिघ जण आपण बघतो की या हेलिकॉप्टरमध्ये आहेत, जे काही वेळामध्ये सावरगावमध्ये पोहोचतील। त्यापूर्वीच अर्धा तास आधी धनंजय मुंडे हे सावरगावमध्ये पोहोचलेत। विशेष म्हणजे लक्ष्मण हाके ओबीसी नेते हे सुद्धा सावरगावमध्ये या अगोदरच पोहोचलेत आणि पंकजा मुंडे ह्या ज्या ठिकाणी सभा होते त्या ठिकाणी दोनदा खरं तर हे हेलिकॉप्टर उडताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण त्या ठिकाणी त्या पाहणी करतायत। बरेच मंडळी आहे जी पार्किंग पासून आणखी 2-3 किलोमीटर पासून आहे। ग्राउंड जवळपास 70 ते 75% भरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इकडे नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील हे व्यासपीठावर पोहोचतायत, तर पंकजा मुंडे या सुद्धा सावरगावमध्ये पोहोचतायत। कदाचित एकाच वेळी हे दोन्ही मेळावे सुरू होतील अशी शक्यता आहे। अगदी गोविंद, आपण बघतोय की विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे दोन्ही मेळावे होणार आहेत, त्यामुळे नेमकं काय बोललं जातं या मेळाव्यामधून याची उत्कंठा आहे। मात्र मेळावा सुरू होण्याच्या आधी पंकजा मुंडेंनी सांगून टाकलेलं आहे की मराठा आणि ओबीसी यांचा राज्यामधला जो संघर्ष चाललेला आहे त्यावरती त्या बोलतील। नक्की बोलतील, कारण यापूर्वी सुद्धा पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी संदर्भातली जी काही भूमिका होती ती अगदी प्रत्येक व्यासपीठावरनं मांडली होती। त्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी त्यांनी स्वतःचा प्रचार केला त्यावेळी सुद्धा त्यांनी वेळोवेळी याच्यावर आपली भूमिका मांडली होती। तर ही लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, त्यानंतर कदाचित आणखी हा संघर्ष वाढलेला पाहायला मिळतोय। आजचा दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा काही अंशी याचं प्रतिरूप आपल्याला पाहायला मिळत आहे। सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पोस्ट पाहायला मिळत आहेत आणि जो काही ओबीसी विरुद्ध मराठा हा तो काही संघर्ष होत आहे त्या संदर्भात पंकजा मुंडे कदाचित विधान करतील, कारण काही दिवसावरती अगदी काही तासावरती म्हणूया की विधानसभेची आचारसंहिता लागू होऊ शकते आणि अशा पार्श्वभूमीवरती पंकजा मुंडे नेमकं कोणता संदेश देत आहेत, कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये विशेषतः जी काही लोकसभेची निवडणूक झाली ती जातीभोवती फिरणारी होती आणि केवळ फिरणारी नव्हती, तर जातीचा जो काही संघर्ष झाला त्याचा परिणाम सुद्धा झाला। आता विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी गोविंद, हे सुद्धा आपल्याला कदाचित या संदर्भात सुतोवाच पंकजा मुंडे या ठिकाणी करतील। धन्यवाद गोविंद या माहितीसाठी। तर मेळाव्याला पंकजा मुंडे पोहोचतात, मात्र त्याआधी पंकजा मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा बघूयात। नारायणगडावर आज यंदा प्रथमच हा मुद्दा वैशिष्ट्यपूर्ण आहे की यावेळी पहिल्यांदा नारायणगडावर मेळावा होतोय आणि मला ऐकण्यात आहे की त्याला मनोज जरांगे येत आहेत, तर त्याच्याकडे आम्ही काही बघण्याचं कारण नाही। आमचा मेळावा आहे, त्यांनी ते मेळावा घेतला तर त्यांचा मेळावा आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं काहीतरी कारण आहे किंवा काहीतरी वेगळं घडणार आहे असं काही विचार करण्याचं कारण। तर एकाच वेळेला बीडमध्ये हे दोन मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत आणि सध्याची ही दृश्य सावरगावामधली पंकजा मुंडे या काही क्षणांमध्ये या सावरगावातल्या भगवान भक्तिगडावरती पोहोचतील आणि या मेळाव्याला सुरुवात होईल। गेल्या अनेक वर्षांपासूनची खरं तर ही परंपरा आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा होतोय, काही वेळामध्ये या दोन्ही मेळाव्यांना सुरुवात होईल। दोन्ही ठिकाणची गर्दी सुद्धा आपण बघतोय। नारायणगडावरती मनोज जरांगेंचा हा मेळावा आणि पंकजा मुंडे आता पोहोचलेले आहेत। पंकजा मुंडे यांचं हेलिकॉप्टर हे सध्या उतरताना आपण बघतोय। पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे या दोघी सुद्धा या हेलिकॉप्टरमधून आता दाखल होत आहेत आणि
विशेष असा यंदाच्या वेळेचा हा मेळावा असणार आहे। एकूणच यंदाच्या वेळेचे राजकीय मेळावे हे वेगवेगळ्या अर्थांनी महत्त्वाचे आहेत, कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती होणारे हे मेळावे आणि यामध्येच या सगळ्या मेळाव्यांना पक्षफुटीची सुद्धा पार्श्वभूमी आहे, हे सुद्धा ध्यानात घ्यायला हवं। लोकसभेच्या वेळेला मराठा फॅक्टर हा आपल्याला बघायला मिळालेला होता आणि महायुतीला या मराठा फॅक्टरचा मोठा दणका बसलेला होता। त्यामुळे विधानसभेच्या वेळेला मराठा फॅक्टर किती काम करणार किंवा काय होणार नेमकं याविषयी आपल्याला कळणार आहे मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्यामधून। हे थेट दृश्य आपण बघतोय नारायणगडावरची आणि दुसरीकडे सावरगावामधली मनोज जरांगे सुद्धा पोहोचतात आणि त्यांची एका अर्थाने रॅली निघालेली आपण बघतोय। तर दुसरीकडे सावरगावामध्ये आता असंख्य कार्यकर्त्यांची आता सध्या आपण गर्दी बघतोय। सावरगावामधल्या भगवान भक्तिगडावरती पंकजा मुंडे यांचा हा दसरा मेळावा होणार आहे। पंकजा मुंडे यांचे वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनची ही परंपरा आहे आणि तो मेळावा आजही पार पडताना दिसतोय। तर मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आता पोहोचताना दिसत आहेत नारायणगडावरती। काही वेळापूर्वी ते नारायण गावामध्ये पोहोचले होते आणि मनोज जरांगे यांचं सध्या स्वागत होताना दिसतंय, आगमन होताना दिसतंय। रथामधून त्यांना पुढे घेऊन जाताना त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक आपण बघतोय। गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही मेळाव्यांची जय्यत तयारी सुरू झालेली होती। अवघ्या काही वेळामध्ये हे दोन्ही मेळावे सुरू होतील आणि या मेळाव्यासाठी तुफान गर्दी आहे। मनोज जरांगेंच्या या सभा सुद्धा या आधीच्या गाजलेल्या सभा आपण पाहिल्यात। साधारणतः 100 एकराच्या परिसरामध्ये झालेली त्यांची सभा ही अत्यंत मोठी होती आणि यंदाच्या वेळेचा नारायणगडावरचा जो मेळावा आहे तो 900 एकराच्या जागेवरती घेतला जातोय। 500 किलोच्या बुंदीचं गाळप त्यांनी केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मराठा बांधव पोहोचलेत। दुसरीकडे सावरगावामधली ही थेट दृश्य पंकजा मुंडे या पोहोचल्यात आणि पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांकडून आता स्वागत केलं जात आहे। पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या आता पोहोचलेल्या आहेत सावरगावामध्ये। भगवान भक्तिगडावरती पंकजा मुंडे यांचा हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आणि या पट्ट्यामध्ये असणारा जो ऊसतोड कामगारांचा वर्ग आहे, मजुरांचा वर्ग आहे, तो मोठ्या संख्येने या मेळाव्यामध्ये भाग घेत असतो, सहभागी होत असतो आणि पंकजा मुंडे या पोहोचल्यात। वैशिष्ट्य म्हणजे दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र आपण बघणार आहोत। मागच्या वेळेला हे भाऊ बहीण एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले होते वेगवेगळ्या पक्षामध्ये असल्यामुळे, मात्र आता धनंजय मुंडे हे सुद्धा महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे यंदाच्या वेळेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आपल्याला एकाच मंचावरती बघायला मिळतील। तर मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा आणि पंकजा मुंडे यांचा मेळावा, एकीकडे नारायणगडावरची दृश्य बघतोय आपण आणि दुसरीकडे भगवान भक्तिगडावरची। तर आपण बघतोय मोठ्या संख्येने हे बांधव, हे कार्यकर्ते, दोघांचेही समर्थक पोहोचलेत आणि विचारांचं सोनं आम्हाला लुटायचंय असा या सगळ्याच कार्यकर्त्यांचा मानस आहे। भगवान भक्तिगडावरची काहीशी दृश्य आपण बघणार आहोत आणि सध्याची ही सावरगावामधली ही ड्रोनची दृश्य आपण बघतोय। सावरगावामध्ये पंकजा मुंडे पोहोचल्यात। पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघी सावरगावामध्ये पोहोचल्यात आणि इथून पुढे आता भगवान भक्तिगडावरच्या ज्या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तिथे त्या जातील आणि त्यानंतर त्या संबोधित करतील। वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य जी आहेत ती आतापर्यंतच्या मेळाव्यामधून पंकजा मुंडे यांनी बेधडकपणे केलेली आपण पाहिली आहेत आणि यंदाच्या वेळेला त्या नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे। अनेक गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गोविंद, आपण बघतोय पंकजा मुंडे पोहोचलेले आहेत सावरगावामध्ये आणि अगदी काही क्षणांमध्ये त्या आता व्यासपीठावरती पोहोचतील। नक्की आपण बघतो की पंकजा मुंडे या हेलिपॅडवरून निघाल्या आहेत।
समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा देत आहेत. पंकजा मुंडे खरं तर ओपन जीपमधून येणार होत्या, मात्र एवढे समर्थक झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या गाडीमध्ये बसणं पसंत केलं आहे. आपण बघतोय की आता त्या हेलिपॅड पासून निघाल्यात. अवघ्या 500 ते 600 मीटर अंतरावरती हे मेळाव्याचं स्थळ आहे, त्या ठिकाणी ह्या पोहोचतील. मात्र मुंडे समर्थकामध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळतोय, कारण दरवर्षी पंकजा मुंडे या दसरा मेळाव्याला सावरगावमध्ये येत असतात. याही मेळाव्याचं वेगळेपण असं असणार आहे की राजकीय नेमकी भूमिका काय असणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आपल्याला माहिती आहे की काही मुंडे समर्थकांनी आत्महत्या केल्या होता. इतक्या जिवारी पंकजा मुंडे यांचा पराभव लागला होता. त्याच समर्थकासमोर जात असताना आता पंकजा मुंडे काय संबोधित करतील, कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्यावरती मराठवाड्याची जबाबदारी असणार आहे, बीड जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे. महायुतीसोबत असताना नेमकी काय भूमिका घ्यायची, आणि विशेष म्हणजे महायुतीतले हे दोन नेते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे सुद्धा आपल्याला या ठिकाणी एकत्र पाहायला मिळतील. त्यामुळे हे एकत्रित नेते ज्यावेळी व्यासपीठावर पोहोचतील त्यावेळी नेमकं काय बोलतील. म्हणजे बीड जिल्ह्यामधले आजचे हे 2 दसरा मेळावे आहेत, ते केवळ दसरा मेळावे नाही आहेत, तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या वाटचाली संदर्भातला जो काही संघर्ष असेल, या संघर्षाची महत्त्वाची काळजी आपल्याला वाटतं या 2 मेळाव्यातून आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यासाठी पंकजा मुंडे आता काही वेळात सावरगावमध्ये पोहोचतील आणि सावरगावच्या या संत भगवान बाबाच्या समाधीस्थळापर्यंत पोहोचल्यानंतर आधी समाधीस्थळाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या दसरा मेळाव्याला सुरुवात होईल. गोविंद, आपण बघतोय विधानसभेच्या तोंडावरती होणारे हे दसरा मेळावे आहे, त्यामुळे प्रत्येकच जण आपापल्या पक्षासाठी मैदानामध्ये उतरलाय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं, आणि खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ या निमित्ताने फोडला जाणार आहे. नक्की म्हणजे आज जरी जाहीर स्वरूपात कुणी प्रचाराचा नारळ फोडतोय असं म्हणणं नसलं तरी नेमकी या निवडणुकीमध्ये या पक्षांची भूमिका काय, या नेत्यांची भूमिका काय, हे जाहीरपणे आज मांडण्याची वेळ आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आजच्या या मेळाव्यातून कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही असं जरी म्हटले असले तरी बीड जिल्ह्यातून एकूण परिस्थिती पाहता, येणाऱ्या निवडणुकीचं वातावरण बघता खऱ्या अर्थानं आज कदाचित ते निर्णय जाहीर करू शकतील. पंकजा मुंडे यांनी तर जाहीर सांगून टाकलंय की मी विशेषतः ओबीसी आणि मराठा जो काही बीड जिल्ह्यामध्ये त्या संदर्भात सुद्धा बोलणार आहे. अगदी काही वेळामध्ये आपल्याला कळेल की पंकजा मुंडे ठीक. गोविंद, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, तोपर्यंत आपण बीड मधल्याच या दुसऱ्या मेळाव्याचे दृश्य दाखवतो आहोत. हा दसरा मेळावा नारायणगडावरती आयोजित करण्यात आलेला आहे आणि ही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही खास दृश्य आपण बघत होतो. प्रचंड गर्दी झालेली आहे आणि जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी. दुसरीकडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्रितपणे सध्या या भगवान भक्तिगडावरती पोहोचतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.